पप्पा भडकले. जेवण झाला आता मस्त पैकी आईस्क्रीम खाऊ. दाखव इकडे परत दाखव. तू बोल ना मामा. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आपण चाललो आहोत दिनेश मामाकडे, छोट्या मामाकडे. छोटा मामा पहिले घाटकोपरला राहायचा, त्यानंतर तो तिकडनं शिफ्ट झाला ऐरोलीला. तर जवळजवळ 2 महिने झाले ऐरोलीला शिफ्ट होऊन, आणि मामा खूप मागे लागलेला की या सर्वांनी या. मग आपण संपूर्ण फॅमिली, फक्त दादा आणि मितेश नाही येणार आहे, आणि साईश आणि श्रिया असते तर अजून मजा आली असती. तनू स्वरासुद्धा असते तर अजून मजा आली असती, पण तनू आणि स्वरा गावी गेलेत. साईश आणि श्रियाला शक्य नाही आहे येणं. आय थिंक उद्या येणार आहेत. आपण आज तिकडे राहणार आहोत मामाकडे. तर मी, मम्मी, पप्पा, पुष्पा मावशी, काका, जानू आणि प्रतीक, आम्ही एवढे जण चाललो आहोत मामाकडे. तर बसचा प्रवास आहे. माका आत्तापासूनच कसा तरी होप लागला. पुष्पा मावशीनी पवई तलावावरती आपला वेट करतायत. तर आपल्याला आता निघायचं आहे. तर पटापट निघू आणि त्यांना जॉईन होऊ, आणि तिकडनं मग आपण बसनी ऐरोलीला पोचणार आहे. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. आपण पोचलोय पवईला आणि आपल्याला मावशी, काका वगैरे भेटलेत. काका हाय 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 हाय. प्रतीक ना आला, मला अशी खबर आली 4 जण आले. तर आपल्याला फायनली बस मिळाली आहे मित्रांनो, आणि नशिबान बस खाली गावली आहे माका. मी एकदम खुश. तर मम्मीनी पुढे बसलेत, पप्पाकडे बसलेत आणि मी मागे बसलोय. A few moments later. आपण पोचलो ऐरोलीला, आणि मला जरा असं वाटाक लागलेला. आणि मेन म्हणजे मला समजत नाही की मी मराठीत बोलू की मालवणीत बोलू. आणि मम्मी तोंडाचं नुसतं मालवणीत निघतंय. तर मामा येतोय, मामाची वाट बघतो, कारण आम्ही पहिल्यांदाच आलोय. आम्हाला माहिती नाही आहे की कोणती बिल्डिंग आहे. मामाने सांगितलं बस स्टॉपवर थांबा, समोरच आहे, रोड क्रॉस करून पटकन मामा येईल. मामाला भेटू आणि मग निघूया मामाच्या घरी. फायनली मामा भेटला. चला, मामा भेटला. आता आपण जाऊ. मामा वाट घेऊन जकडे घेऊन जाईल तकडे जाऊया, म्हणजे घराकच नेतो. हा पोचलो. मामी कुठे आहे? मामी नमस्कार. भाकरे वाजता मामी. अरे एक नंबर मामा, गॅलरी बिलरी गोल एक नंबर. मामाचा घर नवीन, बहुत बडा घर आहे. मस्त फ्रेश वगैरे होऊया. मस्त एक छोटासा मिरर, फ्रेश होऊ आणि मग पुढे भेटत राहू. आल्या दोघी बहिणींनी इथे घाट घालून सुरुवात केल्याने भांडी घासायला गेली लगेच. हा, दोघे पण कामाला लागले. आणि इकडे पप्पा आणि काका, त्यांची मॅच सुरू झाली. जानू मोबाईल मध्ये विडला. तनू आणि स्वरा पाहिजे होते ना, किंवा साईश आणि श्रिया. बघूया आपण पण मॅच बघूया आज. व्हायचं मिनी ब्लॉगला सुट्टी आहे, मोठाच ब्लॉग येईल. सगळे गजाली मारण्यात बिझी आहेत. पप्पा भडकले. कपडे वगैरे चेंज करून बसलोय, आणि आता आपल्याला जेवणाचा कार्यक्रम आहे. 10 वाजले आणि आज मम्मी बरोबर आराम. मावशीने पण मस्त पैकी आराम चालू आहे. जानू तुझा आराम होता, आरामच आहे. तर मस्त पैकी आता जेवायला घेऊ, आणि जेवताना भेटू. बघूया काय मामी चमचमीत काय बनवल्या ना. आता जेवण वाढायची तयारी सुरू आहे. मस्त पैकी ताटा म्हणजे आम्हीच बोललो की आम्हाला पत्रावळीमध्ये जेवण दे. मामा ताटं काढत होता, पण नको. पप्पांना आणि काकांना फक्त ताटं घेतली. या जेवायला या. आपण खाली राऊंड मारायला आलोय, आणि भाई साहेब इकडे खायचे एवढी दुकानं आहेत ना. बेल्जियन वफल आणि खूप म्हणजे खूप
काहीतरीच खायची दुकान आहेत भाई. खाऊ गल्लीत आल्यासारख्याच वाटता भाई. ते सावजी चिकन सुद्धा आहे. रावस यार रावस. मामा तू सावजी चिकन मटन ट्राय केलंय का ह्याचं कधी? एक नंबर ना. भाजी मार्केट फळ मार्केट सुद्धा खतरनाक यार. आता जवळजवळ ना 11-12 वाजून गेले तरी सुद्धा फुल मार्केटमध्ये पब्लिक दिसते बघा. भाई इकडे टर्फ सुद्धा आहेत घराच्या बाजूलाच, म्हणजे लोकांना लांब जायची गरजच नाही. सगळं काय जवळ आसपासच आहे. मामाची मजा आहे एकदम. भाई खाली उतरल्यापासून नुसतं हेच असलंच काय 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 दिसता. शोरमा या ता असा तसा बघा ना. कंटिन्यू सगळीकडे शोरमा, युटो केक आहे, शाना कॅटरर्स. हां पवईला असं नाही. मी रोज थोडी खातोय. मग हा एरिया तसा आहे. ओहो शौरमा, ओहो शौरमा, ओहो शौरमा. हे देखो आईस्क्रीम खायला या. जेवण झाला आता मस्त पैकी आईस्क्रीम खायला. लाजरा जानू लाजरा जानू आता घ्या. अरे घे. जेवण झाल्यानंतर सगळेजण बसून काय ना चालू दे तुमचं चालू दे. मग मामीला म्हणतो एक गप गप तो बोलतोय काय नाही चालू दे. तर गप्पा मारत बसलेलो आणि आता वाजलेत बघा किती भाई. 1:30 वाजलं आणि आता अतरून घालताय. गप्पा मारतोय. जानू आणि मी फुल मजा घेत होतो या लोकांची. फुल टाइमपास मजा आली. मम्मीला झोप येते म्हणून सगळेजण उठलेत, नाही तर काय खरं नव्हतं. हा जानू तर तयारच होती ना. कोणी बडबड करू नका बघ. नाही तर परत चालू. उद्या स्पेशली आमच्याकडे चिकन बिर्याणी बनणार आहे. खायला या. सगळ्यांनी खायला या. खायला या. तर आता झोपायची तयारी करतोय. आता झोपू आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मस्तपैकी दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आहे. हां सर नाही मी नाही चाय पिणार. नाही मी चाय नाही पित. सगळ्यात शेवटला माझी सकाळ झाली आहे. या तुम्ही पण नाश्ता करूया आणि मग पुढच्या कामाला लागू. नाही तू कर ना. आवाज आहे का? आवाज एक नंबर. नाश्ता वगैरे करून बसले. बिर्याणीचो बेत आ. सगळे मास्टर शेफ प्रिपरेशनला लागलेत. वा 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 बिर्याणी मास्टर. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग. लाजती आहे काम करताना. झालं आताही कापते. हा आता जानू कामाला लागली आहे. मामी काय मग? दोघ जण परत बिझी झाले. हा मस्तपैकी झोपायची तयारी करतो. लय गरम आहे. ठेव खाली. चिकन अळणी आणल्या ना. चिकन अळणी. हे मम्मी तुला दुसरा पेला आणजा. मस्तपैकी मी पुष्पा मावशी मम्मी नाही. जानू पण पिणार आहे. लाजत काय? मामाने बघा कसलं तुफान चिकन बनवलं. हे वाला दाखव. हे वाला हे क्लास एक नंबर. चिकन लेग पीस. असलप्यावरून इकडे आला डायरेक्ट. चिकन लेग पीस अनिता मावशीच्या इथला. आजचा बिर्याणीचा कुक दिनेश मामा आहे. बाकी सगळ्या बायकांनी कांदा लसूण सगळं हे करून दिलं. आता मामा फुल फॉर्म मध्ये. या जेवण झालंय मस्तपैकी. जेवायला या. मामा बिर्याणी सर्व करणार आहे. सर्व. मामा स्वतः व्हेज खातोय. हा म्हणून मग आपल्यासाठीच बनवलंय फक्त. या तुम्ही पण या जेवायला. जेवायला या. दाखव 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 दाखव. मामा परत बोलाय. दाखव इकडे. परत दाखव. तू बोल ना मामा. जेवलो आणि डायरेक्ट एवढी सुस्ती आली ना की डायरेक्ट झोपूनच गेलो. रात्री झोप लागली नव्हती. नुसतं असं अडटून पलटून राहिलेलो. त्यामुळे तर जेवलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. आणि आता तयारी केली आहे घरी जायला निघाला. जाता जाता मामा म्हणतो कलिंगड खाऊनच जावा.
आपण पोचलोय फायनली घरी. मामाच्या घरून निघालो आणि त्यानंतर आपल्याला बसचा प्रवास होता आणि भाई AC बस होती आणि ती बस आतमधून फिरून फिरून आली. जाताना जसे हायवे टू हायवे 524 बसने गेलेलो, येताना 144 AC बस होती आणि ती भाई नाहूर, कांजूर, भांडूप पूर्ण गाव 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 फिरत फिरत आली. मी असं एकदम असं झोपून राहिलेलो म्हणून बोललो काय व्हिडिओ शूट नाही घेत. मावशीला वगैरे बाय बाय केलं आणि निघालो. पवईला उतरलो, पवईवरचं रिक्षा केली आणि घरी आलो. तर आता आपण ब्लॉग एंड करूया. खूप छान वाटलं. मामाचं घर पण एकदम तुफान आहे आणि खूप मस्त बिर्याणी वगैरे खूप छान बनवलेली. तनुस्वरा, श्रिया, साईश असते, मितेश, प्रतीक वगैरे. तर अजून भरपूर मजा आली असती. मला वाटलेलं प्रतीक किंवा मितेश दोघांपैकी एक असणार आहे तिकडे, पण नव्हते. ठीक आहे, खूप मजा आली, खूप एन्जॉय झालं आणि खूप मस्त वाटलं सर्वांबरोबर वेळ घालवून. आता आपण ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.